आषाढी एकादशी निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केली। माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता मला शक्ती द्यावी आणि शेतकऱ्यांचं कल्याण होऊ दे असं साकडं त्यांनी विठुरायाला घातलं। मुंबईतील परळ येथील सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था असलेले स्वयंसिद्धा महिला मंडळात प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी मोठ्या भावभक्तीने साजरी केली। सगळ्या महिला भगिनी एकत्र येऊन टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाची गाणी गातात, फेर धरतात, फुगड्या खेळतात आणि विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन होऊन जातात। आषाढी एकादशी निमित्त नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर शेजारील बटेसिंग भैया उद्यानात भव्य 15 फूट पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। वाजत गाजत भक्तिमय वातावरणात भजन गात पांडुरंगाची मूर्ती शहरात दाखल झाली। यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा प्रदान केल्यानंतर त्यांचे मिरवणुकीमध्ये रूप खुलून दिसत होते। त्यांच्या वेशभूषेने दिंडी सोहळ्याला वेगळेच रूप पाहायला मिळाले। आषाढी एकादशी निमित्त कल्याणमधील अचिवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सकाळी रॅली काढली। छत्रपती शिवाजी महाराज येथील विठोबा रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शन घेत झाडे लावा झाडे जगवा असे संदेश शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिले। पर्यावरण जनजागृती व्हावी आणि झाडाचे महत्त्व पटवून देण्यासाठी इथल्या नागरिकांना झाडाचे रोपटे देण्यात आले। आज शिर्डी साई मंदिराला आषाढी एकादशी निमित्त फुलांची सजावट करण्यात आली होती। आजच्या मंगलदिनी साईनाथांचे हे रूप अतिशय विलोभनीय दिसत होते। बीडमधील धाकटी पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगडावर नगद नारायणाची महापूजा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते ही महापूजा पार पडली असून सलग दुसऱ्या वर्षी जरांगे पाटील यांच्या हस्ते ही महापूजा करण्यात आली। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशीत उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो। जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात। आज आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पावले शेगावकडे वळत आहेत। पहाटेपासूनच शहर आणि मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला आहे। महात्मा फुले पोलिसांनी काला तलाव परिसरातून 2 जणांना अटक केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल भास्कर मोरे आणि प्रकाश कैलास दामोदर अशी आहेत। त्यांच्याकडे गांजा मिळून आला असून हे दोघेही जळगावचे राहणारे होते। त्यांच्याकडून 1 लाख रुपयांचा किमती 5 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला। विना परवाना गावठी कट्टा आणि पोलीस गणवेश बाळगणाऱ्या खडकपाडा पोलिसांनी अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सनीकुमार विजय पाल उर्फ चौहान 19 वर्ष असे आहे। तो कल्याणच्या मिलिंद नगर परिसरात राहत असून खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौरीपाडा मिलिंद नगर परिसरात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती त्याने दिली होती। जय बोले ग्रुपच्या वतीने 3री ट्रिप आज अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली। आतापर्यंत यंदा 500 भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले असून रेल्वेने सर्व भाविक आज या यात्रेसाठी जात आहेत। यावेळी भाविकांना निरोप देण्यासाठी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी रेल्वे स्थानकावर हजेरी लावून भाविकांना अमरनाथ यात्रेसाठी निरोप दिला। जिल्ह्यातील 4 तालुक्यांना जोडणारा पूल निधी अभावी रखडला असून रत्नागिरी, गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील 30 गावांसाठी हा पूल झाल्यास दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। गडद नदी आणि कापशी नदीच्या संगमावर हा पूल प्रस्थापित करण्यात येणार आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। हाके यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलने देखील सुरू करण्यात आली आहेत। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव कारखान्यावर दाखल झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे माळेगाव कारखान्याचे चेअरमन पद स्वीकारणार असून संचालक मंडळाची बैठक सुरू आहे। यामध्ये अजित पवार यांच्यासह 20 संचालक उपस्थित विरोधी पॅनलचे एकमेव निवडून आलेले चंद्राराव तावरे देखील या बैठकीस उपस्थित राहतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चेअरमन पदाची थोड्याच वेळात घोषणा होणार आहे।
जालन्यातील निधोना रोडवर काल मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्यानंतर आज बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली। या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत। दिंडोरी तालुक्यातील वणी येथील खंडेराव महाराज मंदिराच्या सभागृहामध्ये दिव्यांग बांधवांच्या तपासणीसाठी शिबिराचे आयोजन आज दिव्यांग सशक्तीकरण विभाग आणि सामाजिक न्याय विभाग व अधिकारिता विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आज वणी येथे निशुल्क दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष करत लेझिमांची साथ आणि सुरेल आवाजात गायली जाणारी भक्तिगीतं यामुळे संपूर्ण इस्लापूर शहर आज ज्ञानोबा तुकोबांच्या जल्लोषात भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं। निमित्त होतं सद्गुरू आश्रमशाळेच्या बाळगोपाळ यांनी काढलेल्या दिंडी सोहळ्याचं। महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा ही लाभलेलीच आहे, ती आज जणू इथे दिसून आली। शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये मे महिन्यापासून पावसाची संततधार तर काही वेळा अतिपर्जन्य वृष्टीचा पाऊस होत असल्यामुळे या परिसरातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत। तसेच या परिसरात हिरवळीचे साम्राज्य देखील वाढले आहे। त्यामुळे या परिसराचे आकर्षण वाढले असून परिसराला पर्यटकांची गर्दी आता वाढू लागली आहे। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोटमी गावात एक खळबळजनक घटना उघडकीस आली। गावातील एक निर्जन झोपडीत एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला। ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार मनरेगा योजनेअंतर्गत मजूर त्यांच्या कामावर जात असताना ही घटना उघडकीस आली आहे। झोपडीत फासावर लटकलेला मृतदेह मजुरांनी पाहिला, त्यानंतर ही बातमी गावात वेगाने पसरली। मृत तरुणाचे नाव अजय संभूलाल इवणे, वय वर्ष 29 असून तो काजलडोह गावचा रहिवासी होता।